देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष रहस्य यात आपण आज चर्चा करणार आहोत मनुष्याची दुर्गती का होते ह्याची। दुर्गती योग म्हणजे नेमकं काय आणि तो का आयुष्यामध्ये उत्पन्न होतो ह्याची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत। आमच्या पाहण्यात असे आले आहे की खूपदा तरुण अवस्थेमध्ये मनुष्याला दारिद्र्याला तोंड द्यावे लागते। एक तरुण मनुष्य ऐन तारुण्यामध्ये अकाली वृद्धत्वाला प्राप्त होतो। ऐन तरुण वयात त्याला भोगविलास करता येत नाही, त्याचा विवाह होत नाही। पैशांचा अभाव आणि तारुण्यामध्ये येणारं अकाली वृद्धत्व असं कशामुळे घडतं, या पाठीमागचं कारण काय आहे? ऐन तरुण वयामध्ये पैशाचा अभाव का निर्माण होतो? ऐन तरुण वयामध्ये शरीर भोगविलास करायला सक्षम का राहत नाही, त्या पाठीमागे काय कारण आहे ह्याची चर्चा उहापोह आज आपण करणार आहोत। खूपदा तरुण वयामध्ये लोकांचा मृत्यू होऊन जातो, असं का घडतं? प्रतिष्ठा, शांती, समाधान, पैसा मिळत नाही। कितीही पूजा अर्चना केली तरी त्याचा परिणाम दिसत नाही। खूपदा व्यक्तीचे लक्ष्मीबंधन केले जाते, लिंगबंधन केले जाते, संततीबंधन केले जाते। असं का घडतं? ह्या मागचा रहस्यभेद आज आपण करूया। ह्याला दुर्गती योग असे म्हटले जाते। हा योग का उत्पन्न होतो? अर्थात ह्या मागचं कारण हे पूर्वकर्म असंच आहे। पूर्वजन्मामध्ये केलेलं पापकर्म हेच ह्या दुर्गती पाठीमागचं मुख्य कारण, हेच या पाठीमागचं रहस्य आहे। खूपदा दुर्गती मृत्यूनंतरही पाठ सोडत नाही। दुर्गती झालेल्या मनुष्याचा खूपदा अंतिम संस्कारही होत नाही। त्याचं शव कुत्रे, डुकरं, गिधाडं, कावळे अक्षरशः लचके तोडून खातात। ही प्रचंड दुर्गती केवळ महापापहीच मनुष्याची होते। पूर्वजन्मामध्ये केलेलं महापाप हेच ह्या प्रचंड दुर्गती पाठीमागचं मुख्य कारण आहे। पण महापाप म्हणजे नेमकं काय ह्याचीही चर्चा आज आपण करूया। अनियंत्रित यौनाचार, विकृत यौनाचार, व्यभिचार ह्यालाच महापाप असं म्हटलेलं आहे। पण हे कशा प्रकारे केलं जातं? तर गुरुपत्नीशी व्यभिचार करणे म्हणजे गुरुपत्नीशी शरीर संबंध ठेवणे, स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी शरीर संबंध ठेवणे, एखाद्या साध्वी स्त्रीचा शारीरिक छळ करणे, तिच्याशी बलात्कार करणे, मित्राच्या पत्नीशी किंवा नात्या गोत्यातल्या कुठल्याही स्त्रीशी शरीर संबंध ठेवणे, अनैतिक संबंध ठेवणे याला महापाप असं म्हटलेलं आहे। हे पाप स्त्रीवरही जसेच्या जसे लागू होते। हे पाप करणाऱ्या व्यक्तीचे पुढचे जन्म खराब होतात। अशा व्यक्तीला ऐन तारुण्यात पुढच्या जन्मामध्ये दुर्गतीला तोंड द्यावे लागते। ऐन तारुण्यात अशी व्यक्ती अकाली प्रौढ होते। तिला पैशाचा आणि शरीर सुखाचा अभाव निर्माण होतो। पैशासाठी आणि शरीर सुखासाठी मग अशी व्यक्ती आयुष्यभर तडपडते, झुरते। अनेक रोग व्याधींना अशा व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये तोंड द्यावं लागतं। त्या व्यक्तीला कुठलंच सुख मिळत नाही। त्यामुळे अनियंत्रित यौनाचार, उन्मुक्त यौन संबंध ठेवणं हे नेहमी टाळावं। याचे परिणाम अजिबात चांगले दिसत नाही। अशा व्यक्तीचा मृत्यूसुद्धा तरुण वयामध्ये होतो। अनैतिक संबंध आणि अप्राकृतिक लैंगिक संबंधाचा परिणाम हा इतका भयानक दिसतो। शास्त्रांमध्ये ह्याच परिस्थितीला दुर्गती योग असं म्हटलेलं आहे। ह्या पापकर्माचे जोपर्यंत भोगून निराकरण होत नाही तोपर्यंत दुर्गतीचा नाश होत नाही। कुठलंही जप तप साधना इथे मदत करत नाही। पापकर्म हे भोगूनच संपवावं लागतं। दुर्गती योग हा जन्मपत्रिकेवरनं नीट व्यवस्थित काढता येतो। 4 किंवा अधिक ग्रह जर पत्रिकेमध्ये नीचेचे असतील किंवा प्रतिकूल असतील तर त्या ठिकाणी दुर्गती योग निर्माण होतो। दुर्गती योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असेल अशा व्यक्तीशी विवाह करू नये किंवा कुठलाच संबंध ठेवू नये। दुर्गती योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत आहे अशा व्यक्तीशी विवाह केला किंवा तिच्याशी शरीर संबंध जरी ठेवले तरी मग आपला स्वतःच्या आयुष्यामध्ये मग दुर्गती जी आहे ती प्राप्त होते। स्पष्ट शब्दात बोलायचं म्हटलं तर दुर्गती योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आहे अशा व्यक्तीशी कुठलाच संबंध ठेवू नये। अशा व्यक्तीला नेहमी आपल्यापासून दूर ठेवावं, त्यांच्याशी कुठलाच व्यवहार करू नये। आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी अशी व्यक्ती असेल जिच्या आयुष्यामध्ये दुर्गती योग असेल किंवा आपल्या स्वतःच्या कुंडलीमध्ये दुर्गती योग असेल, त्याचे परिणाम जर आपण भोगत असाल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता। आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण सशुल्क देवराधा ट्रस्टतर्फे करून दिले जाईल। पापकर्माचं प्रायश्चित्त कसं करावं, पूर्वकर्म जे आहे ते कसं संपवावं, त्याचं प्रायश्चित्त घेऊन हा जन्म जो आहे तो सुखकर कसा करावा, या सगळ्याची ट्रीटमेंट देवराधा ट्रस्टतर्फे करून दिल्या जाते। आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत, आपण त्या संपर्क क्रमांकांवरती संपर्क करू शकता। लक्षात ठेवा, संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून साधावा, कॉल करू नये।